मित्रांनो, आज 2 आठवड्यानंतर मी वर्कआउटला आलोय आणि आज मी ट्राय करणार आहे दी ग्रेट केविन लेब्रॉन तात्यांचा चेस्ट वर्कआउट. तुम्हाला तर माहितीच आहे मित्रांनो, आपले वर्कआउट काही साधे सुधे नसतात. त्यामुळे जिम मध्ये फुल टाइम एनर्जेटिक राहण्यासाठी मी यूज करतो मसल ब्लेडचा व्रॅटेक्स प्री वर्कआउट, जो माझ्या दिवसभराच्या थकावटला काही मिनिटातच दूर करतो आणि माझ्या इंटेन्स वर्कआउट साठी एक वेगळीच किक देतो. किक बसली भाई, चल सुरू करूया. केविन तात्यांची सुरुवात होते भाई बेंच प्रेस पासून. मी विचार केला आज खूप दिवसांनी आलोय तर वेट उचलल की नाही भेंडी, म्हणून आधी कमी वेट घेतला. पण प्री वर्कआउटनी जी किक दिली आहे ना, तिच्या आईला कडक. मी अजून 10 किलो वेट वाढवला भाई. मग काय दे दनादन आला अंगावर, उडव पात्र्यावर. त्यानंतर केविन तात्या मारतात इन्क्लाइन बेंच प्रेस. चेस्ट वर्कआउट मधली आपली आवडीची एक्सरसाइज आहे भाई. उगाच पोरी जळत ना आपल्यावर. 8 सेट मारून झाल्यानंतर एनर्जी तर कचकचून भरली होती, पण छातीचे स्नायू तडतड करायला लागले होते. त्यानंतर मारायला सांगितलं मला मशीन प्रेस. भाई आपल्याकडे ती वाली मशीन नव्हती, म्हणून मी हा जुगाड केलाय. हे बघा, हे असे रती महारथी मध्ये मध्ये येत असतात, त्यामुळे माझे खोटे एक्सप्रेशन द्यायचे राहून जातात. एंड ऑफ द चेस्ट मी मारले केबल फ्लाय. शेवटचा सेट येईपर्यंत जाम कुतलो. आई शपथ बेकार धुरूड आला. तितक्यात तात्यांचा आवाज आला, बाळा काय झालं बाळा, इच्छा नाही होत आहे वर्कआउट संपवायची. बरं मग एक शेवटचा ट्रायसेप पुश डाऊन मारूयात बाळा. तात्यांचं एवढं प्रेमाने बोलणं ऐकून मी पण ट्रायसेप मारायला सुरुवात केली. एवढा हेवी पुश वर्कआउट करून ट्रायसेप ऑलरेडी टाईट झाले होते आणि त्यानंतर या एका व्हेरिएशननी ट्रायसेपचा खेळ खलास केला. चला खूप दिवसांनी आज बॉडी पंप चेक करूया. बाबा बाबा बाबा, आय एम शॉक. शपथ सांगतो, मला नव्हतं वाटलं इतक्या दिवसांच्या गॅप नंतर ही बॉडी एवढा पंप दाखवेल. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर वर्कआउट नक्की ट्राय करा आणि आपल्या भावाला फॉलो करा.